ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकदा किसान सभेने आक्रमक भूमिका घेतली आहे। राजकीय अस्थिरतेमुळे सामान्य जनतेचे विकासाचे प्रश्न संपूर्णपणे बाजूला फेकले गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे किसान सभेच्या पुढाकाराने आजपासून 28 एप्रिलपर्यंत शेतकरी अकोले ते लोणी असा राज्यव्यापी पायी मोर्चा काढणार आहेत आणि हा मोर्चा 3 दिवस पायी चालून महसूल आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयावर धडकणार आहे। मोर्चातील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मोर्चाचे रूपांतर लोणी येथे बेमुदत महामुक्काम आंदोलनात करून लढा तीव्र केला जाणार असल्याचा इशारा देखील किसान सभेने दिलाय। राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे। महाराष्ट्रात उद्यापासून पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय। मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये देखील आज मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। गेले 2 दिवस प्रचंड उकाडा जाणवत होता आणि त्यात आता पुन्हा मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। राज्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरू आहे आणि राज्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्यात आणि या अवकाळी पावसाचा उन्हाळी पिकांना फटका बसलाय। वर्धा जिल्ह्याच्या अनेक भागात आज पुन्हा गारपीट झाली आहे, तर यवतमाळमध्ये बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल भिजलाय। जळगावात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पपई आणि लिंबूंच्या बागा जमीनदोस्त झाल्यात, तर तिकडे हिंगोलीमध्ये तोडणीला आलेल्या केळीची झाडं जमीनदोस्त झाली आहेत। वर्ध्याच्या अनेक भागात पुन्हा गारपिटीसह पाऊस झालाय आणि अकोल्याच्या पातूर तालुक्यात पुन्हा अवकाळी पाऊस आणि तुरळक प्रमाणात गारपीट झाली आहे। या अवकाळी पावसामुळे उन्हाळी ज्वारी, कांदा अशा पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। तिकडे बीडच्या गेवराईमध्ये तुफानकारांचा वर्षाव आणि वादळी वाऱ्यामुळे फळबागा आणि भाजीपाला पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। यवतमाळच्या बाबुळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्याचा शेतमाल अवकाळी पावसात भिजलाय। बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेलं सोयाबीन अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलंय आणि या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांनी। गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसाने यवतमाळ जिल्ह्यात थैमान घातलेले आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होताना या ठिकाणी आपल्याला दिसून येते। महागाव तालुक्यामध्ये जो पाऊस झाला त्यामध्ये शेतपिकाचं नुकसान झालं, आंब्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आणि काल रात्री जो पाऊस आलेला आहे त्या पावसाने बाबुळगावची जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये जो माल ठेवला होता त्या मालाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कारण या ठिकाणी जे सोयाबीन ठेवलेलं होतं ते सोयाबीन सुद्धा भिजलेलं आहे। खरं तर हे जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा माल पहिल्यांदा त्या गोडाऊनमध्ये ठेवायला पाहिजे, मात्र शेतकऱ्यांचा माल बाजूला म्हणजे उघड्यावर ठेवला जातो आणि व्यापाऱ्यांचा जो माल आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये ठेवला जातो, अशी या ठिकाणची स्थिती आहे। आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांचा जो माल आहे जो उघड्यावर होता त्या मालाचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या संपूर्ण प्रकरणाने किंवा मग हा जो विषय धरून जर म्हटलं तर राजकीय जे नेते आहे या संपूर्ण विषयाने गप्प दिसत आहे। कारण गेल्या कित्येक वर्षापासून हा संपूर्ण प्रकार सुरू आहे जिल्ह्यामध्ये, मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारचा अवकाळी पाऊस जर आला तर त्याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांच्या मालाला बसतो। पर्यायानं शेतकरी जो आहे तो आर्थिक संकटात या ठिकाणी सापडतो आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांकडनं या संपूर्ण प्रकरणात मदतीची मागणी होत आहे। भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, बाबुळगाव, यवतमाळ। सांगलीच्या खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या गायरान समितीमध्ये अतिक्रमण करून बांधलेली घरं काढण्यास गेलेल्या सरपंच सतीश निकम यांना दगडाने मारून जखमी केल्याची घटना नागेवाडी इथे घडलेली आहे। विटा पोलिसात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या। दोन्हीकडील 14 जणांवर गुन्हा दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सरपंच सतीश निकम आणि अन्य सरकारी कर्मचारी गायरान जमिनीमध्ये संगीता मंडलेंनी केलेले अतिक्रमण काढण्यास गेले असता जमावाने शासकीय कामात अडथळा आणून लोकांच्या अंगावर मिरची पूड टाकून सरपंच सतीश निकम यांना संतोष माने यांनी दगडाने मारून जखमी केलं होतं।